हॅलो आणि नमस्कार एव्हरीवन, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये। आज आम्ही चाललो आहे लंडन ट्रिपसाठी। मी, माझी आई, आरू आणि नीलम। आणि हा प्रवास आम्ही स्कॉटलंडवरून लंडनसाठी करत होतो। आणि ह्या टाईमला आम्ही डिसाईड केलं की बाय रोड बाय बस आम्ही ट्रॅव्हल करायचं, कारण लास्ट टाईम आम्ही बाय ट्रेन गेलो होतो, तेव्हा तीच टाईम आम्ही प्लॅन केला की बाय बस जाऊन एक्सपिरियन्स करू। सो त्यासाठी आम्ही स्कॉटलंडमधून ग्लासगोवरून आम्ही लंडनसाठी डायरेक्ट बस बुक केली होती। आणि बसमध्ये जाताना मग आराध्याचे इथे फोटोशूट चालू होतं, तिचं काम चालू होतं, फोटो काढणे। फोटो काढत असताना ती आमचासुद्धा फोटो काढत होती। इकडे बघ ते इकडे बघ असं करत करत प्रवास आमचा सुरू झाला इथे। आणि मग फायनली ते 10 आवर्सची लॉंग जर्नी करून आम्ही लंडनला पोहोचलो। आणि पोहोचल्यानंतर पहिल्यांदा कॉफी ब्रेकसाठी एक कॅफेमध्ये गेलो, तिथे आम्ही कॉफी हॉट चॉकलेट्स वगैरे घेऊन थोडा रिफ्रेश करून घेतलं स्वतःला। आणि मग तिथून आम्हाला हॉटेलवरती पण जायचं होतं। मग लंडनमध्ये आम्ही पोहोचल्यानंतर सकाळी अर्ली मॉर्निंगला मी पोहोचलो होतो। त्यानंतर हॉटेलचं अरायवल बुकिंग होतं 3 PM चेक इन होतं, तर त्याच्या अगोदर मला चेक इन भेटत नव्हतं। म्हणून हॉटेलच्या जवळच एक नॅचरल हिस्ट्री म्युझियम होतं, तेव्हा आम्ही तिकडे म्युझियममध्ये गेलो होतो। तिथे की आम्ही डायनासॉरचे स्केलेटन्स, बेबी स्केलेटन्स वगैरे बघितले। आणि मग असं करत करत आम्ही आणखीन एकदा साईडला आणखीन एक म्युझियम होतं, तिथे आम्ही गेलो। ते पुढे तुम्ही बघालाच। दाखव मला काय ते नो आरू। इथे आम्हाला थोडीफार भूक आल्यानंतर थोडं सँडविच वगैरे खाऊन आम्ही रिफ्रेश परत पुढच्या म्युझियमला निघालो। तर हा व्हिक्टोरियन अल्बर्ट म्युझियम आहे। इथे सगळे ज्यामध्ये प्रत्येक कंट्रीच्या त्यांनी म्युझियम संग्रहालय गोष्टी तिथून जे ब्रिटिश लोकांनी प्रत्येक कंट्रीतनं जे चोरून आलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांनी इथं म्युझियममध्ये ठेवल्या आहेत। त्याच्यामध्ये एक आपलं एशियाचं आहे, तर एशियामध्ये पूर्ण आपल्या सगळ्या इंडियातल्या ज्या पण गोष्टी त्यांनी ब्रिटिश लोकांनी घेऊन जे आलेलं आहेत ते सगळं त्यांनी ते संग्रह करून ठेवलेलं आहे। त्याच्यातला हा पैकी एक आपला राजे लोकांचा काही पोशाख आहेत, हे पोशाख इथं आहेत। त्यानंतर तुम्ही इथे पुढे बघायला आता की जिथे आपण सगळे तलवारी वगैरे ठेवलेले आहेत, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या काळातल्या जे जगदंब तलवार वगैरे आहे, जगदंब तलवार, नंतर वाघनखे, जे की वाघनखे आता सध्या इंडियामध्ये आलेले आहेत काही करारावरती। तर त्याच्यामध्ये आता ह्या तलवारी संग्राम तुम्ही जे बघत आहात त्याच्यामध्ये 11 नंबरची जी तलवार आहे ती एक जगदंब तलवार नावाची महाराजांची तलवार इथं आहे। हे बघितल्यानंतर पूर्ण अंगावरती शहारे काटे येण्यासारखा एक क्षण आहे हा इथे बघताना। आणि तिथे वाघनखे पण आता होते, पण वाघनखे सध्या ते आता इंडियामध्ये घेऊन आलेले आहेत काही करारावरती। इथं त्यांचा तो पोस्टर लावलेला आहे की जे आता करारावरती इंडियामध्ये वाघनखे घेऊन गेलेत असे। आता इथे तलवारीची जी माहिती देणारे जे काही इन्फॉर्मेशन देणारे खाली बोर्ड लावलेला आहे, त्याच्यामध्ये 11 नंबरची तलवार म्हणून लिहिलेली आहे। आणि त्याच्यावरती कुठे महाराजांचं नाव उल्लेख केलं नाही, पण तो मराठा वॉरियर म्हणून लिहिलेला आहे। त्यामुळे पण ही जी तलवार आहे ती महाराजांच्या काळातलीच होती। आता आपण जे हे काय बघताय हे सगळं साऊथ कोरियामधल्या गोष्टी आहेत। साऊथ कोरियामधल्या वस्तू ज्या त्यांनी ब्रिटिशकालीन लोकांनी ज्या ते साऊथ कोरियामधून घेऊन येऊन इथे ठेवल्यात म्युझियममध्ये, ह्या सेम म्युझियममध्ये गोष्टी आहेत। त्यातलाच हे काही प्रकार आहेत की जे स्तंभ आहेत किंवा काही स्टॅच्यू वगैरे आहेत, त्या सगळ्या नक्षी कोरीव कामाच्या गोष्टी आहेत या सगळ्या तिकडनं घेऊन आलेल्या साऊथ कोरियामधून त्यांनी इथं पण ह्याच म्युझियममध्ये ठेवलं आहे संग्रहास म्हणून। आरू काय झालं तुला? आरू ए आराध्या
आज डे 2 लंडन ट्रिप. आज आमच्या दिवसाची सुरुवात आम्ही सुरू केली इस्कॉन टेम्पलपासून, जे की लंडन सेंट्रलमध्येच आहे. सो आम्ही सकाळी तिथे जाऊन इस्कॉन टेम्पलमध्ये आरती जी होती ती आरती अटेंड करून त्यानंतर आम्ही पुढची ट्रिप कंटिन्यू केली. इस्कॉन टेम्पल नंतर आम्ही चाललो टॉवर ब्रिज बघायला, जो की लंडन ब्रिज बोलतात त्याला, पण त्याला नाव आहे टॉवर ब्रिज. सो आम्ही जाताना ट्यूब स्टेशनच्या भुयारमधून जात होतो. त्यानंतर आम्ही लंडन ब्रिज जवळच्या एका गल्लीमधून जातानाचा हा व्ह्यू आहे. सो फायनली आम्ही लंडन ब्रिज जवळ पोचल्यानंतर आम्ही 2 वेळा एक्सपिरियन्स घेतला की जो ब्रिज आहे तो ब्रिज ओपन आणि क्लोज होतानाचा मी एक्सपिरियन्स घेतला. जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा तो ब्रिज क्लोज होत होता आणि आता जेव्हा आम्ही जसं जवळ होत चाललो तसं आणखीन एकदा आम्ही बघितलं की तो ब्रिज ओपन होतोय. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तो ब्रिज जो ओपन आणि क्लोज होत आहे त्याची एक सर्टन टाईम आहे, स्पेसिफिक टाईम आहे. डेली तो ओपन आणि क्लोज होतो, तर त्याची एक स्पेसिफिक टाईमलाच तो ओपन होतो आणि क्लोज होतो की जेव्हा तिथं काही ज्या मोठ्या शिप्स असतील त्या जेव्हा पास होणार असतील अंडर द ब्रिजपासून तेव्हा त्या टायमिंगला ते ओपन आणि क्लोज होतात. तर आपण आपल्या इथं सुद्धा कुठेही आपण फिरायला गेलो तर आपल्या इथं स्ट्रीट फूड वगैरे असतात, स्ट्रीट फूडचे स्टॉल लागले असतात. तसंच इकडे लंडनमध्ये सुद्धा स्ट्रीट फूडचे स्टॉल्स आहेत, पण तिथे तुम्ही बघाल की हे फूड ट्रक आहेत. जे फूड ट्रक त्यांना स्टॉल्स लावलेले आहेत की जे मुव्हेबल ट्रक्स असतात, त्याच्यामध्ये ते लोक येऊन आपले ट्रक्स पार्क करून तिथे इथे आता आम्ही लंडन ब्रिज ते टॉवर ब्रिजचा साईड वॉक जो आहे तो साईड वॉक पार करून आता आम्ही टॉवर ब्रिजमध्ये आलो आहे. आणि आता टॉवर ब्रिजचा आम्ही वॉक करून परत आम्ही दुसऱ्या साईडला आम्ही वॉक करण्यासाठी परत चाललो आहे. आता इथे काही वेळ फोटो सेशन आम्ही करून मग आम्ही खालच्या साईडला गेलो.